जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टीईटीचे फॉर्म सुरू झालेले आहे आणि या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं कन्फ्युजन प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की आम्ही टीईटीचा फॉर्म भरत असताना भाषा कोणती निवडावी। हिंदी आम्हाला जर घ्यायचं असेल तर ते आम्ही घेऊ शकतो का? जर भविष्यामध्ये जर आम्ही मराठी माध्यमाचे असाल तर त्या संदर्भामध्ये काही इश्यू होऊ शकतो का? आणि तसं जर का आम्ही केलं तर मग आम्हाला इतर जे काही पेपर असणार आहे म्हणजे भाषा विषय सोडून तो पेपर एक्झॅक्टली कोणत्या भाषेमधून येणार आहे, त्या सगळ्या प्रश्नांचे ऑथेंटिक उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि आपण या ठिकाणी टीईटी परीक्षेचा अभ्यास करत आहात तर तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून या ठिकाणी गुरुजी टीईटी बॅच 2.0 ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे। यामध्ये टीईटीचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या विषयांचा याच्यामध्ये समावेश आहे। डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज असं एक कंप्लीट पॅकेज आहे। अनलिमिटेड व्ह्यूज आहे, व्हिडिओ डाउनलोड करून पाहण्याची सुविधा आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी देखील आहे। आणि विशेष म्हणजे या बॅचमध्ये तुम्हाला काही गोष्टी मोफत आम्ही देतो आहोत। त्यामध्ये 2013 ते 25 चे जे काही पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन्स आहेत, आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका मोफत आम्ही तुम्हाला देतोय व्हिडिओ सोल्युशन। त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला देतो आहे आणि सीटीईटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच देखील तुम्हाला यामध्ये आम्ही मोफत देतो आहोत। या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला मिळत आहे ती म्हणजे मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। आपण आजच जे आहे प्ले स्टोअरला जा आणि मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि टीईटी परीक्षेला आज आता ताबडतोब सुरुवात करा। दिवस फार कमी आहे आणि एक्झाम ओरिएंटेड सिलेबस हवा असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे मास्टर टीचर डाउनलोड केल्याशिवाय पर्याय नाही। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जेव्हा आम्ही टीईटीची परीक्षा देतो, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, त्यावेळेस भाषांची निवड आम्ही कशा प्रकारे करू शकतो। तर लक्षात घ्या, भाषाचा निवडत असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। बघा, जे उमेदवार मराठी माध्यमाचे आहेत, ठीक आहे, समजा आपण गृहीत धरूया मराठी माध्यमाचे उमेदवार आहेत, तर त्यांनी या ठिकाणी जे आहे फॉर्म भरत असताना माध्यम म्हणून विचारलं तर मराठी टाकायचंय। ज्यावेळेस माध्यम मराठी टाकल्या जातं त्यावेळेस पहिली जी भाषा आहे बाय डिफॉल्ट या ठिकाणी जी आहे मराठी येते, म्हणजे जे माध्यम असेल ती तुमची प्रथम भाषा येते। त्यानंतर जी दुसरी भाषा आहे ते तुम्हाला ऑप्शनल येत नाही, त्यामध्ये तुम्हाला जे आहे इंग्रजी ही कंपल्सरी भाषा निवडावी लागते। म्हणजे जर तुम्ही माध्यम मराठी निवडलं तर तुम्हाला ह्या 2च भाषा या ठिकाणी घ्याव्या लागतात। बाकी राहिले तुमचे 3 विषय, ठीक आहे, 3 विषय तुम्हाला लोकांना या ठिकाणी विचारले जातात। एक तर आहे मानसशास्त्र, मानसशास्त्र एक आहे, त्यानंतर 4 नंबरला आहे परिसर अभ्यास, परिसर अभ्यास, आणि शेवटी एक विषय आपला आहे तो म्हणजे गणिताचा। ठीक आहे, हे झाले आपले 5 विषय। अशा प्रकारे हा विषय येणार आहे। तर लक्षात घ्या, मराठी तुम्हाला मराठीमध्ये असेल, इंग्लिश तर साहजिक आहे इंग्लिश मध्ये असणार आहे, आणि राहिले हे 3 विषय, या 3 विषयांची जी प्रश्नपत्रिका आहे मराठी भाषेमधून असणार आहे। ठीक आहे, आता ज्या उमेदवारांना वाटतं की यार मला इंग्लिश थोडीशी कठीण जाते आहे, इंग्लिश मध्ये जे आहे मला 30 पैकी 25 उत्तर या ठिकाणी येत नाही, मग अशा उमेदवारांसाठी जे आहे प्लॅन बी आहे। त्या उमेदवारांनी काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी जे माध्यम मराठी निवडलं, मराठीच्या ऐवजी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बिंदास पद्धतीने हिंदी माध्यम निवडायचं। माध्यम हिंदी निवडलं, माध्यम हिंदी निवडलं की तुमची जी प्रथम भाषा आहे बाय डिफॉल्ट तुम्हाला हिंदी येऊन जाते। हिंदी झाली तुमची प्रथम भाषा, हिंदी झालं तुमचं मीडियम। मग अशा कंडिशन मध्ये या ठिकाणी 2 नंबरची जी भाषा आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन विचारलं जातं। ऑप्शन एक ऑप्शन तुम्हाला मराठी येतं आणि एक येतं इंग्रजी। तर यापैकी मित्रांनो तुम्हाला इंग्लिश या ठिकाणी स्किप करायचं आणि मराठीला सिलेक्ट करायचं। म्हणजे लक्षात घ्या, माध्यम जर तुम्ही हिंदी घेतलं तर तुमची पहिली भाषा हिंदी आणि दुसरी भाषा मराठीमध्ये येते। राहते आहेत तिसरे 3 विषय, तर त्याच्यानंतरही हे 3 विषय तुम्हाला असतातच आहे। परंतु आता महत्त्वाचा प्रश्न आहे की या 3 ज्या विषयांचा जो काही प्रश्नपत्रिका आहे त्यांची भाषा कोणती असणार आहे। तर लक्षात घ्या, यांची भाषा मराठी आणि प्लस मध्ये जे आहे बोनस आपल्याला इंग्रजी, या दोन्ही भाषेमध्ये प्रश्नपत्रिका येते।
ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये मराठीच येते, परंतु हिंदी जर तुम्ही घेतलं तर हिंदीमध्ये हिंदी विषय हिंदीमध्ये, मराठी विषय मराठीमध्ये, आणि राहिले 3 विषय, हे 3 विषय ते तुम्हाला मराठी आणि हिंदी, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये येऊन जातात. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास पद्धतीने, तुम्हाला जर का स्कोर वाढवायचा असेल तर अशा पद्धतीने आपण जे आहे हिंदी माध्यम निवडू शकतो. आता राहतो आहे तुम्हा लोकांना प्रश्न की यार सर, हिंदी विषय जे आहे ते व्हॅलिड राहील का? मध्ये कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, आमचं जे काही एज्युकेशन आहे ते दुसऱ्याच माध्यमाचं आहे, हिंदीचं नाहीये. तर एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी 1 महिनाभरापूर्वी कदाचित जे आहे जे प्रशांत बुम आमदार आहेत त्यांनी त्या पद्धतीने पत्र लिहिलं होतं की शिक्षकांना जे आहे तुम्ही इंग्लिश विषय कंपल्सरी करा, हिंदी विषय घेऊ देऊ नका. परंतु ती केवळ एक मागणी होती, ते म्हणजे काही शासन निर्णय नव्हे. त्याच्यामुळे बिंदास पद्धतीने आपण जे आहे हिंदी विषय निवडू शकतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी आणखी सांगू इच्छितो की तुम्ही सीटीईटीची परीक्षा देता, ठीक आहे, सीटीईटीची परीक्षा, सीटीईटीची एक्झाम ही आपण जर पाहायला गेलो तर हिंदी माध्यमामध्ये राहते, हिंदी माध्यमामध्ये. मग सीटीईटीची परीक्षा जर का इकडे या ठिकाणी व्हॅलिड असेल तर मग टीईटी आणि सीटीईटी मध्ये काय फरक आहे? सेम आहे. हे तरी दुसऱ्या राज्याचं आहे, हे तर आपलं लेकरू आहे ना, टीईटी आपलं आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी या ठिकाणी हिंदी माध्यम घेऊ शकतो. राहते आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की सुप्रीम कोर्टाचा परवाच्या दिवशी एक जजमेंट आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी नमूद केलेली आहे की टीईटी ही केवळ पात्रता परीक्षा आहे. पात्रता परीक्षा असल्या कारणाने मग ते तुम्ही कॅटेगरी मधून पास करा, ओपन मधून पास करा किंवा कोणत्याही भाषेमधून म्हणजे कोणत्याही माध्यमातून पास करा, ते फक्त तुम्हाला पास करावी लागणार आहे. टीईटी फक्त जे आहे क्वालिफाईंग एक्झाम आहे, त्याचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 30 पेजेसचं. तुम्ही एकदा वाचन करा, ज्यांच्या मनामध्ये शंका आहेत त्यांनी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तुमच्या मनामधल्या सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या असेल. नसेल झालं, आणखी थोडंसं प्रूफ आपल्याकडे आहे, ऑफिशियल प्रूफ आहे आपल्याकडे, ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवतो. बघा, आपण या ठिकाणी पाहू शकत असाल की पेपर 1चा जो आहे 1ली ते 5वीचा भाषेचा आराखडा आहे. भाषेचा आराखडा आता हे कुठून आलंय? हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला टाकण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरती आपण शंका घेऊ शकत नाही. बघा, लक्षात घ्या, यांनी या ठिकाणी काय सांगितलंय? यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही जर का माध्यम मराठी निवडलं तर तुम्हाला जे आहे पहिली भाषा मराठी, दुसरी इंग्लिश कंपल्सरी येईल. बाकी जे आहे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न क्रमांक कोणत्यापासून कोणत्यापर्यंत कोणत्या भाषेमध्ये असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, मी तुम्हाला जे सजेस्ट केलेलं आहे, हिंदी निवडा. हिंदीमध्ये 401 नंबरला आहे. हिंदी हे तुमचं माध्यम, हिंदी प्रथम भाषा. हिंदी जर प्रथम भाषा असेल तर तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश किंवा मराठी हे ऑप्शनल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. बाकी राहतो आहे 61 पासून ते 150 पर्यंतचे जे काही प्रश्न असणार आहे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमधून असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका, उर्दूवाल्यांचं वेगळं आहे, ठीक आहे. परंतु बाकी सगळ्या गोष्टी या पद्धतीनेच आहे. आणखी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी पुष्टी म्हणून सांगतोय, हे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची टीईटीची ऑफिशियल नोटिफिकेशन. ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये देखील या बाबतीमध्ये, माध्यमाच्या बाबतीमध्ये किंवा या संदर्भामध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. तुम्ही या ठिकाणी लाईन बाय लाईन जरी वाचन केलं तरी तुम्हाला लक्षात येऊ शकतं की असं कुठेही लिहिलेलं नाहीये की मराठी माध्यमाच्या उमेदवारांनी मराठीच घ्यावं किंवा इंग्लिशच घ्यावं. तुम्हाला जर मुभा दिलेली असेल तर साहजिक आहे आपण या गोष्टीचा निश्चितपणाने फायदा घ्यावा आणि अभ्यासाला सुरुवात करावी. आपल्या मनामधल्या शंका कुशंका दूर कराव्या आणि त्या शंका आता जर का दूर झालेल्या असेल, फॉर्म भरण्याची प्रोसेस जर सुरू झाली असेल तर फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. आणि तुमच्या अभ्यासाला मदत म्हणून आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो घेऊन आलेलो आहोत गुरुजी नावाची बॅच 2.0 सध्या आपण लॉन्च करतो आहोत येत्या 1 एप्रिल पासून. याचा लाभ निश्चितपणाने घ्या. त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, प्ले स्टोअरला जा आणि मोफत मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करा आणि आज आता ताबडतोब अभ्यासाला सुरुवात करा.